नमस्कार. आपण सगळेच आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो, नाही का? पण या धावपळीत आरोग्य, संपत्ती आणि अध्यात्म या तिघांमध्ये संतुलन साधणं हे सगळ्यात मोठं आव्हान ठरतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे तिन्ही रस्ते वेगवेगळे आहेत, म्हणजे एक निवडला की दुसरा शोधावाच लागणार. पण खरंच तसं आहे का? आज आपण याच तीन महत्त्वाच्या गोष्टींमधलं जे खोल नातं आहे ते समजून घेणार आहोत. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. आणि या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी. त्यांचं आरोग्य, संपत्ती आणि अध्यात्म हे पुस्तक आपल्याला या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ कसा साधायचा याचं खूप मोलाचं आणि व्यावहारिक ज्ञान देतं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य याच तत्वांचा अभ्यास करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वाहून घेतलं. आज आपण त्यांच्या त्याच ज्ञानाचा सार समजून घेणार आहोत. तर आजचा आपला हा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे. सगळ्यात आधी आपण पाहूया की आधुनिक जीवनात संकटे नेमकी कोणती आहेत. त्यानंतर आरोग्याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ते उलगडू. मग संपत्तीचा खरा अर्थ समजून घेऊ, शाश्वत समृद्धीचे मार्ग कोणते आहेत ते पाहू आणि सगळ्यात शेवटी संतुलित जीवनाचा पाया कसा रचायचा यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, आधुनिक जीवनातील संकट. कधी विचार केलाय की आज आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, पण तरीही समाधान आणि मनाची शांती कुठेतरी हरवलेली का वाटते? याचं उत्तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या आव्हानांमध्येच लपलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला एक न दिसणारं प्रेशर आहे, नाही का? कामाचा ताण, पैशाची चिंता, सततची स्पर्धा, या सगळ्यामुळे आपलं मन आणि शरीर सतत एका स्ट्रेसमध्ये असतं. त्यात भर म्हणजे माहितीचा इतका मारा होतो की विचारांना आरामच मिळत नाही. आणि सामाजिक संघर्षांमुळे नात्यांमध्येही एक प्रकारचा दुरावा येतो. या सगळ्या चक्रात आपण इतके अडकतो की खरं आरोग्य आणि आतून मिळणारी शांतता म्हणजे काय हे स्वप्नच वाटायला लागतं. आपण ज्याला स्ट्रेस किंवा तणाव म्हणतो ना, तो फक्त मानसिक नसतो. खरं तर आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्याची आपली क्षमता यांच्यात जेव्हा ताळमेळ बसत नाही तेव्हा हा तणाव निर्माण होतो. आणि हेच असंतुलन जर खूप काळ टिकलं तर मग ते अशा आजारांना जन्म देतं जे सुरू होतात मनात पण परिणाम करतात थेट शरीरावर. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर वाढणं किंवा पोटाचे आजार. पण मग ह्या सगळ्या समस्यांवर उपाय काय? बरं, उत्तर आपल्या विचारांपेक्षा खूप जवळ आहे. आरोग्याच्या गणितामध्ये आपण एक खूप महत्त्वाचा भाग विसरून गेलो आहोत, आणि तो म्हणजे अध्यात्म. चला तर आरोग्याचं हे आध्यात्मिक रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची व्याख्या आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. ते म्हणतात की आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे चांगलं असणं. बरोबर आहे, पण ही व्याख्या कुठेतरी अपूर्ण वाटते, नाही का? यात काहीतरी महत्त्वाचं राहून गेल्यासारखं वाटतंय का? हो, आणि तोच हरवलेला भाग म्हणजे आरोग्याचा चौथा पैलू, आध्यात्मिक कल्याण. डॉक्टर एच.एस. वसीर यांच्यासारखे तज्ज्ञ सांगतात की हे अगदी झाडाच्या मुळांसारखं आहे. बघा, मुळं मजबूत असली तरच झाड छान बहरतं, बरोबर? तसंच आपलं आध्यात्मिक आरोग्य जर मजबूत असेल तरच आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य टिकून राहतं. या चौथ्या पायाशिवाय बाकीचे तीनही खांब डळमळीत होतात. आध्यात्मिक आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजार बरा करणं नाही, ही एक संपूर्ण पद्धत आहे. यात उपचार तर आहेच, पण त्यासोबतच शिस्तीनं आजारांना दूर ठेवण्यावर म्हणजे प्रतिबंधावर भर आहे. जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक सकारात्मक कल्याणकारी वृत्ती तयार होते आणि आपली आतली ऊर्जा म्हणजे चैतन्य शक्ती वाढते. थोडक्यात हा वरवरचा उपाय नाही, तर मुळापासून निरोगी होण्याचा एक मार्ग आहे. बरं, आरोग्याबद्दल तर आपण बोललो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, संपत्ती. संपत्तीचा खरा अर्थ काय असतो? आणि हा जो एक गैरसमज आहे की अध्यात्म आणि पैसा यांचं जमत नाही, ते खरंच एकमेकांचे शत्रू आहेत का? चला, याबद्दल थोडं जाणून घेऊया. संपत्ती अध्यात्माची शत्रू आहे का, हा प्रश्न खूप जुना आहे. आणि याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. खरं तर आपलं प्राचीन भारतीय ज्ञान सांगतं की या दोघांमध्ये भांडण नाही, उलट एक खूप खोल आणि सुंदर नातं आहे. फक्त ते आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. आपल्या वैदिक परंपरेत पुरुषार्थाची संकल्पना आहे, म्हणजे आपल्या आयुष्याचे 4 मुख्य आधारस्तंभ: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि इथे गंमत बघा, अर्थ म्हणजेच संपत्ती याला मोक्षाच्या रस्त्यातला अडथळा नाही, तर एक आवश्यक आणि महत्त्वाचा घटक मानलं गेलंय. कारण धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी, आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अर्थ हे एक साधन आहे. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी. विष्णू हे धर्माचं आणि सुव्यवस्थेचं प्रतीक आहेत, तर लक्ष्मी आहेत समृद्धीची देवी. हे दोघे नेहमी एकत्र असतात, कारण एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे.
याचाच अर्थ काय? तर चांगल्या कामासाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी सुद्धा संपत्तीची गरज असतेच. मग प्रश्न असा येतो की ही शाश्वत समृद्धी मिळवायची कशी? देवी लक्ष्मीची कृपा कशी मिळवायची जेणेकरून संपत्ती फक्त येईलच नाही तर ती टिकेल आणि वाढेल सुद्धा? चला यामागचं रहस्य समजून घेऊया. उद्योगिनम पुरुषसिंहम उपैती लक्ष्मीह हे खूप महत्वाचं संस्कृत वचन आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की लक्ष्मी म्हणजे समृद्धी सिंहासारख्या धाडसी आणि मेहनती माणसाकडेच जाते. म्हणजे नुसतं नशिबाच्या भरोशावर बसून किंवा आळस करून काहीच मिळणार नाही. प्रामाणिक कष्ट, ध्येय आणि धाडस असेल तरच समृद्धी येते. पण फक्त मेहनत पुरेशी आहे का? तर नाही. शास्त्रानुसार समृद्धीला आकर्षित करण्यासाठी काही आतल्या गुणांचीही गरज असते, जसं की विनम्रता, कृतज्ञता, आपलं चारित्र्य शुद्ध ठेवणं आणि स्वतःवर नियंत्रण. हे गुण एका चुंबकासारखं काम करतात, जे समृद्धीला आपल्याकडे आपोआप खेचून आणतात आणि टिकवून ठेवतात. संपत्ती ही दुधारी तलवारीसारखी असते. ती तुम्ही कशी कमावता यावर सगळं काही अवलंबून आहे. बघा, चांगल्या आणि नैतिक मार्गाने कमवलेला पैसा आपल्या आयुष्यात शांती आणि समाधान घेऊन येतो, कारण त्याला धर्माचं संरक्षण मिळतं. पण याउलट चुकीच्या मार्गाने, लोभाने मिळवलेला पैसा, तो आपल्यासोबत फक्त भीती, स्ट्रेस आणि शेवटी नाशच घेऊन येतो. शतहस्त समाहर सहस्रहस्त संकीर. वेदामधलं हे सूत्र आपल्याला संपत्तीचा खरा उद्देश शिकवतं. किती सुंदर विचार आहे बघा. 100 हातांनी कमवा आणि 1000 हातांनी दान करा. म्हणजे संपत्ती ही वाहत्या नदीसारखी असली पाहिजे, साचलेल्या डबक्यासारखी नाही. कारण ती जेवढी वाटली जाईल तेवढीच ती शुद्ध होते आणि वाढते. आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, संतुलित जीवनाचा पाया. इथे आपण आरोग्य आणि संपत्ती या दोन्ही गोष्टींना अध्यात्माच्या एका धाग्यात कसं जोडायचं आणि खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे पाहणार आहोत. आजचा समाज यशाचं मोजमाप कशात करतो? तर पैसा, पद, प्रतिष्ठा या बाहेरच्या गोष्टींमध्ये. पण अध्यात्म आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवतं. ते सांगतं की खरं यश बाहेरच्या दिखाव्यात नाही, तर आतल्या शांततेत, समाधानात आणि आपल्या चारित्र्याच्या मजबूतीमध्ये आहे. आपली खरी संपत्ती आपल्या आत दडलेली आहे. आणि या सगळ्याचं सार डॉक्टर दीपक चोप्रा यांच्या या वाक्यात आहे. ते म्हणतात, ज्ञानात आणि आत्म्यात एक शक्ती आहे आणि तुमच्या आत असलेली हीच शक्ती समृद्धी निर्माण करण्याची किल्ली आहे. म्हणजे आपली खरी ताकद आपल्या बँक बॅलन्समध्ये नाही आहे, तर आपल्या आत्मज्ञानात आणि आपल्या आतल्या ऊर्जेमध्ये आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश हाच आहे. खरी समृद्धी म्हणजे खूप साऱ्या वस्तू जमवणं नाही, तर उत्तम आरोग्य, खरं ज्ञान आणि दुसऱ्यांची सेवा करण्याची भावना आपल्याकडे असणं हे आहे. जेव्हा आपण या 3 गोष्टींमध्ये बॅलन्स साधतो ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. आणि हीच यशाची खरी आणि कायम टिकणारी व्याख्या आहे.